की जिल्हा परिषद ह्या जिवंत राहिल्या पाहिजे आणि आमची इच्छा मनापासून आहे ती पण. दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यांसाठी मी एकच बोलू शकतो की आजकाल मोबाईलचा जो जमाना आहे त्याच्यामध्ये मोबाईल फार जास्त वापरत आहेत. आई वडिलांची जी चूक असते ती सांगतो मी तुम्हाला, की जेवणाच्या वेळेस पण ते मोबाईल देतात लेकरांना. काही पण रडत आहे तर मोबाईल देतात, त्याच्यात त्यांच्यात मानसिक आरोग्य खराब होतं, त्यांना ती सवय लागते आणि त्याच्यामुळे त्यांचं अभ्यासाचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, अभ्यास कमी करतात आणि मग त्यांची हुशारी कमी होते. त्याच्यामुळे मोबाईल वापरू नये. आणि जंक फूड जे आहार आहे, ज्याला मग पेढा, बर्फी, केक किंवा आपण ज्याला जंक फूड म्हणतो, पिझ्झा, बर्गर, हे खाल्ल्याने याच्यामध्ये मैदा असतो, त्याच्यामध्ये ग्लुटेथियन किंवा ग्लुटेथिन जे पदार्थ असतात हे पदार्थ मेंदूवर अपायकारक परिणाम करतात, आतड्यावर अपायकारक परिणाम करतात आणि बाळांचं आयुष्य खराब करतात. हे चवीला जरी चांगले असतील तर तुमच्या मेंदू आणि आतड्यासाठी चांगले नाही आहेत. तिसरी गोष्ट की आता ह्या जिल्हा परिषद शाळांमध्ये सध्या आता मी बघतो की कोणीतरी खेळताना पडलं, त्याचा हात फ्रॅक्चर झाला, काहीतरी झालं की लगेच आईवडील शाळेतल्या शिक्षकांवर नाराज होतात, इतके नाराज होतात की ते म्हणजे बरेच काही गोष्टी अशा घडतात. माझ्याकडे येतात, आता हमीद सर आहेत, त्याच्यानंतर बाकी आम्ही बघतो आता आल्यानंतर काय होतं की यांचं लक्ष नसायला पाहिजे का. आता 100 विद्यार्थी, 200 विद्यार्थी खेळत असताना कोणी पडला, शिक्षकांची काही चूक नाही. शिक्षकांना हा अधिकार असला पाहिजे की विद्यार्थ्याच्या हातावर एक छडी मारायला त्यांना एवढा अधिकार तरी द्यायला पाहिजे. जे आम्हाला उलट्या हाताने पण मारायचे, आम्ही मार खाल्ले, त्याच्याशिवाय घडत नाही, मार खाल्ल्याशिवाय घडत नाही, हे माझं मत आहे. आणि आईवडिलांनी इतकी काळजी करू नये, त्यांच्या हातात देऊन टाकलं. आजकाल विद्यार्थ्यांना पण अभ्यासाचं जे काही शाळेमध्ये सांगितलेलं आहे, संध्याकाळी पाल्यांचा जो अभ्यास आहे तो घरी गेल्यानंतर आईवडिलांनी अर्धा तास का होईना, आईचं काम आहे किंवा वडिलाचं काम आहे, घरी अर्धा तास गेल्यानंतर अभ्यास घ्यावा, जेणेकरून त्यांच्यावर लक्ष राहतं. त्यांना पण डोक्यात हे राहतं की नाही बाबा, आपण घरी गेल्यानंतर आपले आईवडील आपल्याला 100% विचारणार की बाळ अभ्यास करतंय का नाही, आपल्याला विचारतील, त्या भीतीनं तरी ते अभ्यास करतील. आणि जोपर्यंत अभ्यास होणार नाही तोपर्यंत मोठे होणार नाही, आणि मोठे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत गावाचं नाव होणार नाही. म्हणून मी म्हणतो, सूरज की तरह चमको तुम, सूरज की तरह चमको तुम, चांद की तरह खिलो तुम, चाहे जहाँ भी जाओ तुम, हमारे गांव और हमारे स्कूल को कभी ना भूलो तुम. एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो. हां, बाकी एक गोष्ट अजून सांगतो. मी आता सध्या ॲस्ट्रो फोटोग्राफी करतोय, म्हणजे आपले जे ग्रह, तारे, सूर्य वगैरे जे असतात, मी त्याच्यावर बरंच काम करतोय. तर मी एक स्वतः हे घेतली आहे, टेलिस्कोप घेतला आहे, जो डॉप्सोनियन 8 न्यूटोनियन टेलिस्कोप असतो, ज्याच्यामध्ये रिफ्रॅक्टरी इंडेक्स, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की इथून 10 लाख किलोमीटर किंवा ज्या गोष्टीला तिथे पोहोचण्यासाठी सूर्याच्या प्रकाशात 8 मिनिटात सूर्यापासून पृथ्वीवर पोहोचतो. तर हा टेलिस्कोप आपल्याला इतक्या दूरची गोष्ट दाखवतं की त्या ठिकाणी सूर्याच्या प्रकाशाला पोहोचायला 3 वर्ष लागतात, 4 वर्ष लागतात, तिथपर्यंत आपण बघतो. तर मी सरांशी, म्हणजे आपले जे इथे सर आहेत सगळे, त्यांना पण म्हणतो की जर विद्यार्थ्यांना ओरिजिनलमध्ये गुरुग्रह म्हणजे ज्युपिटर बघायचा असेल किंवा शुक्र तारा बघायचा असेल किंवा जे ग्रह आहेत आपले 9 ग्रह ते सगळे बघायचे असतील तर सायंकाळचा, रात्रीचा टाईम जो असतो 8 वाजताचा, म्हणजे फ्री फील मला म्हणू शकता की सर आम्हाला एक दिवस आमच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही हे दाखवा, तर मी ते नक्की दाखवेल. म्हणजे त्यांना मी आवर्जून दाखवेल. जे मुलं 8 वर्षाच्या जवळपासचे असतील किंवा 6 वर्षाच्या वरती, त्यांना बघता येईल, छोटे छोटे नाही बघू शकणार, तर मी त्यांच्यासाठी कळेल. कारण प्रत्यक्ष जेव्हा बघतो आपण ग्रह, की आपल्याला कळतं की खरंच हे विश्व खूप मोठं आहे, आपण काहीच नाही. जेव्हा हे ग्रह बघतो, जसं की गुरुग्रह आहे, त्याच्यामध्ये आपल्या पृथ्वीसारख्या 916 पृथ्वी मावतात, इतका मोठा आहे तो. आणि ते जेव्हा आपण डोळ्यांनी बघतो की खरंच काय आहे आणि कसं विश्व असायला पाहिजे, हे आपल्याला काहीच माहिती नाही. तर आणि शिकण्याची जिद्द विद्यार्थ्यांनी ठेवावी. तुम्हाला वाटतं की आपण काहीतरी मोठं व्हावं, तर शिकण्याची जिद्द असायला पाहिजे. तुम्हाला जोपर्यंत प्रश्न पडणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला उत्तर मिळणार नाही. त्याच्यामुळे प्रश्न पडणं फार महत्त्वाचं आहे. आणि प्रश्न पडल्यानंतर आपल्या शिक्षकांना विचारायला तुम्ही मागे पुढे बघायला नाही पाहिजे, लाज लसणी नाही पाहिजे. तुम्ही जर लाज बाळगली तर तुम्ही ते मागे राहाल आणि तुम्ही समोर जाणार नाही. एवढे 2 शब्द बोलतो मी. आणि बाकी कधीही कुठल्याही विद्यार्थ्याला कुठल्याही गोष्टीमध्ये काही वाटत असेल की मी काय करावं किंवा पालकांना जरी काही वाटेल, मी नेहमी तुम्हाला काउन्सिल करत राहील. धन्यवाद.